मित्रांनो, भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत पिकांच्या पेरणीपासून ते पिकांच्या काढणीपर्यंत पिकांचं जे नुकसान झालेलं आहे नैसर्गिक आपत्तीमुळे असो किंवा उत्पादनात घट असो, तर ज्या कारणास्तव शेती पिकांचं जे नुकसान आहे त्या नुकसानीसाठी भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत पीक विमा भरण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. म्हणजे या 2-3 ट्रिगर म्हणजे तुम्हाला पीक कापणी पीक पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत, मग ते नैसर्गिक आपत्ती असो किंवा उत्पादनात घट असो, या 2-3 कारणास्तव जर तुमच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालं तर तुम्हाला विमा कवच मिळणार आहे, पीक विमा मिळणार आहे. तर ते सोयाबीन, कापूस त्याचबरोबर इतर पिकांसाठी हा विमा असणार आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारायला विसरू नका. मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा. गडचिरोली जिल्ह्यातील धान, कापूस, सोयाबीन या तीन पिकांसाठी तुम्हाला पीक विम्याचे संरक्षण मिळणार आहे. मग ते काढणी, पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत. तर मित्रांनो, याची मुदत सगळीकडे आता एक सेमच आहे, 31 जुलैपर्यंत. बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारा. तर भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी जवळच्या बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्र इथे जाऊन आपला विमा हप्ता, विमा कवच घ्यायचा आहे. आणि कर्जदार शेतकरी जे असतील त्यांना विमा भरायचा नसेल तर 7 दिवस अगोदर घोषणापत्र द्यावं लागणार आहे. मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यासाठी ही अतिशय भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत ही अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणजे पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत, मग नैसर्गिक आपत्ती असो किंवा उत्पादनात घट असो, हे चांगले ट्रिगर आहेत. मित्रांनो, या अंतर्गत ही कंपनी या गडचिरोली जिल्ह्यासाठी तुम्हाला उत्पादन म्हणजे तुम्हाला पीक विमा देणार आहे. परंतु मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर सोयाबीन आणि कापूस हे पिकं गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतात का, हा देखील मोठा प्रश्न आहे. कारण मित्रांनो, तिकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन, कापूस तिकडे जास्त तर धान उत्पादन जास्त होते. मग या कारणास्तव तुम्ही धानाला चांगल्या प्रकारचं, एकाच पिकाला चांगल्या प्रकारचं जर तुम्ही विमा कवच दिला असतं तर तेही पुरलं असतं. कारण मित्रांनो, कापूस, सोयाबीन हे पिकं जास्त प्रमाणात तिकडे घेतली जात नाही. मग या पिकाला तुम्ही विमा कवच देऊन फायदा काय? धान पिकाला जर तुम्ही चांगल्या प्रकारचं विमा, या 2 पिकापेक्षा धान पिकाला जर चांगलं विमा कवच दिलं असतं ते सुद्धा पुरलं असतं. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, धान पिकासाठी तुम्हाला 51,250 रुपयाचं विमा संरक्षण हे हेक्टरी मिळणार आहे. म्हणजे 512 रुपये 50 पैसे तुम्हाला विमा हप्ता भरावा लागणार आहे. त्यानंतर सोयाबीनसाठी 30,000 रुपये हे विमा संरक्षण मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला जवळपास 75 रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे. त्यानंतर कापूस पिकासाठी 147 रुपये 50 पैसे हा एवढा विमा हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजे तुम्ही गडचिरोली जिल्ह्यातून असाल आणि तुम्हाला तुमच्या म्हणजे तुम्हाला ई पीक पाहणी करणं, तुमच्या सातबाऱ्यावर ई पीक पाहणीचा नोंद असणं आवश्यक आहे. तुम्हाला जर विमा संरक्षण पाहिजे असेल, तर तुम्ही ज्या पिकांचा विमा भरत आहात तेच पीक तुम्हाला ई पीक पाहणीमध्ये तुमच्या सातबाऱ्यावर दाखवणं सुद्धा अनिवार्य राहणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती गडचिरोली जिल्ह्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.